अं, पूजा. हो मिस. विरुद्धार्थक शब्द झाले का ग बाळा आपले? हो पेज मिस. नंबर 28. हो मिस. हा, चालले होते आणि मला वाटतं आपली वेळ संपली. तू एकदा सांग बरं. सत्यम. सत्यम असत्यम. स्मरसी. स्मरती विस्मरती. हा. बहूनी अल्पानी. हा. अ, अनित्यः नित्यः. बरोबर. आणि समानः भिन्नः. भिन्न. अगदी बरोबर आहे. हा, म्हणजे हे झालं. आता त्याच्या पुढचा प्रश्न बघा. रोनन, आत्ता आलीस ना, पान नंबर 29. हां, आणि मी मुलांना एवढा वेळ सांगत होते की पाठ करा सगळं. पाठांतर झालं पाहिजे. लक्षात राहील. सगळे दोन्हीही सुभाषित मला पूर्ण झाल्या पाहिजेत. आता उचित पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखतो. अनन्या, पहिलं वाच. तद्विश्वम् अणुभिः निर्मितम्. बरोबर, कळलं. तद्विश्वम. तंडुलैही का अणुभिही? तांदुळाने बनलंय का विश्व आपलं? राईसने नाही, नाही आहे की मिस. नाही? अणुभिही. लक्षात आलं? बरोबर, अणुभिही हे उत्तर बरोबर आहे. अथर्व बेडेकर, दुसरं सांग. डॅश द्रव्यस्य मूल कारणम. अथर्व बेडेकर, हॅलो, ऐकू नाही येते? मिस येतं ऐकू. हो ना, तो बघ ना, काहीच रिस्पॉन्स देत नाहीये. अथर्व भोईर, तू सांग रे. अथर्व हो भोईर. टीचर. हा. परमाणु द्रव्याचे मूल कारण. बरोबर, लक्षात आलं नक्की? हा, परमाणु द्रव्यस्य मूल कारण. पदार्थाचं मूळ काय आहे? परमाणु. विज्ञान हे मूळ कारण नाहीये, आहे की नाही? आता त्याच्या पुढे बघा. अणुभ्य डॅश परमाणव. राधिका, तू सांग बाळा. हॅलो राधिका, आवाज येत नाहीये का माझा? हो मिस येतोय. मग सांग ना बाळा. अणुभ्य. अणुभ्यः हा, सूक्ष्मतराः परमाणवः. शाबास, बरोबर. ह, सूक्ष्मतराः. परमाणू हे अणुपेक्षा सूक्ष्म आहेत, आहे की नाही? लहान आहेत. बघा, रजसः भागः परमाणु. अथर्व बेडेकर, आलं का तुझं नेटवर्क? हा बोल. मॅम, ऍक्च्युली नेटवर्क नाही मॅम, मी अनम्यूट करत होतो पण ते अडकलं होतं ठीक म्हणून आहे, मला ठीक आहे. एक्झिट करावं बोल. लागलं. रजसः डॅश भागः परमाणु. मॅम कुठे आहे ते फक्त तुम्ही सांगू शकाल का? पेज नंबर म्हणजे पान नंबर 33 मॅम ना? 29 आहे. 29. 29 पानावरच चाललंय. उचितन पर्यायम चित्वा, पहिलाच प्रश्न. हो मॅम. हा. एतद् विश्वम डॅश निर्मितम अणुभिः. अरे, शेवटचं चाललंय, सगळं आमचं सोडवून झालं. रजसः डॅश भागः परमाणु. पहिल्यापासून लक्ष नाही दिलं की असं होतं बाळा. बघ. मॅम रजस शततमः. अरे देवा, हे बघ, रजस म्हणजे काय? वाळू. कळलं? आता त्या षष्ठतम भाग, ती आपण व्याख्या केली आहे ना,
पेज नंबर 28 वर धडा शिकवताना तुम्हाला लिहून पण दिलंय. पूजा हा. बरोबर आहे का? पूजा सांग. हो मिस. मिस धुवाचा 1/6 पार्ट असतो. आहे की नाही? षष्टतम भाग. धडा वाचला, आपला 2-3 ठिकाणी शिकवून होतं. पूर्णपणे लक्ष दिलं तरच आपल्याला येणार, नाही तर नाही. आता पुढचं बघा. सोहम फडके आत्ता आलायस ना तू, लक्ष दे. पेज नंबर 29 वर चाललंय. हॅलो सोहम, ऐकू येते का बाळा? हॅलो सोहम फडके. हॅलो. बघ त्याला पण आहे. पूजा तुला येते ना ग ऐकू? हो मिस. पण मग त्याला का नाही येत काय माहिती नाही बाबा. चला, नामतालिका पूर येतं. कुणाचं बुडू नाही म्हणून मी पुन्हा पुन्हा पेज नंबर आणि हे सांगत असते. सोहम तू परवा आला नव्हतास काल, म्हणून रेकॉर्डिंग पण पाठवलंय बरं का. लक्षात ठेवा. आत्ता बघा. आता नामतालिका पूर येतं. हे प्रसाद आपलं झालंय का रे बघ. येईल सांगता. तृतीया एकवचन काय होईल? ब्रह्मभ्याम. एकवचन काय? ब्रह्मणा. बरोबर. झालेत ना शब्द? अनंत. हो मिस. मग लक्षात घ्या. ब्रह्मणा, ब्रह्मभ्याम, ब्रह्मभिः तृतीया आहे. उत्तर ज्यांना येत नसेल लिहून ठेवा. आता वर्तमानी प्रथमा. मग हे काय होईल? पूजा तुला येईल? वर्तमानी प्रथमा. शाबास, बरोबर. आता बघा, ग्रावणे. पुढचं काय होईल? येत नसेल लिहून घ्या. ग्रावभ्याम. ग्रावभ्यः चतुर्थी. कळलं? ग्रावणे, ग्रावभ्याम, ग्रावभ्यः चतुर्थी. अथर्व बोई लिहून झालं ना बाळा? लक्ष द्यायचंय पूर्ण. हो. परत केव्हा तरी विचारतील. आता पुढचं बघा. संन्यासिनी. आता हे काय येईल हो? लिहून घ्या. संन्यासिनो. संन्यासिनो हो. संन्यासीषु. संन्यासीषु. श पोटफोड्यान त्याला पहिला उकार. सप्तमी. आता बलवत हा शब्द कशाप्रमाणे चालणार? मरुत प्रमाणे. हे काय बिलो द्वितीया सांगा. बलवत्तम, बलवतौ, बलवतः द्वितीया. शाबास. बलवतम, बलवतो, बलवतो, बलवताः, बलवतः द्वितीया. नीट तकारांत शब्द गेलेले आहेत आपल्याला. आता त्वचो हो काय विलो? त्वच हो. हे बघा, त्वचच येणार शब्द, मूळ शब्द आपल्याला. मी ट्राय करू. कर. मॅम त्वचः, त्वचोः, त्वचाम षष्ठी. मॅम वाच्य प्रमाणे चालणार. बरोबर आहे ना. आपल्याला सगळे शब्द गेलेले असतात, फक्त आपण लक्ष देऊन केलं पाहिजे. सगळ्यांना आलं ना लिहिता? सोहम फडके तुला आता ऐकू येते का बाळा? हॅलो. हॅलो. येतोय ना ऐकू? बघा आता पुढचं बघा. आणि मी मागच्या वेळेचं रेकॉर्डिंग पाठवलंय आणि आता आपण महत्वाचं घेतोय, त्यामुळे बुडवत जाऊ नका. लक्षात ठेवा. आता क्रियापद तालिका पूर येतं.
खालचं बघा. हं? बघा हे काय येईल का तुम्हाला? लट लकार आहे. काय होईल हो? लट लकार प्रथम पुरुष. कोण सांगेल हो? सोपं आहे अगदी. तुला येईल का ग? हो मिस. हा. जीवती, जीवतः, जीवन्ति. शाबास, बरोबर. हा. आता लंग लकार बघा, लंग लकार काय होईल वो? ओ भाषध्वम. कोण सांगेल? ओ भाषध्वम. शशीचा फोन आहे, तू कर, तिला सांग. याच्यावर आधी मग तिकडे आलं. अभाषध्वम काय होईल हो सांगा? मध्यम पुरुष लंग. अभाषतः शाबास, बोल. अभाषतः अभाषेथाम अभाषध्वम. शाबास. कोणी सांगितलं? सोहम. मिस प्रसाद. प्रसाद. हा, बरोबर. हा. आता बघा लोट लकार. सोहम फडके तुला पण येईल बघ. लोट लकार मुंचानी. लोट लकाराचे प्रत्यय आठवत आहेत? आणि, आव, आमो. मग काय होईल हो सांगा? सोहम ट्राय कर. सोहम. मुंचावो मुंचामो. बरोबर. मुंचानी, मुंचावो, मुंचामो. कळलं? आणि, आव, आमो. शाबास. हा. आता बघा विधिलिंग लकारचं आहे पुढचं. हं? स्पृह येत. कोण सांगेल मला? राधिका तुला येईल का बाळा? ही रिव्हिजनच आहे बरं का आपली, लक्षात ठेवा. स्पृह येत. हो मिस. मग सांग बरं. स्पृह येताम आणि स्पृह हे युहू. शाबास, येते तुम्हाला. हा, छान. आता लोट लकार मध्यम पुरुष. अथर्व बेडेकर येईल का तुला? धार ये थांब काय होईल मग? लोट लकाराचे प्रत्यय आठवत आहेत का? हो मॅम. हा. स्व इथाम ध्वम आहे ना? मॅम हे बोल मॅम, ना. हे हा. आत्मनेपदी आहे ना मॅम? हो. सोपं आहे ना रे. स्व इथाम ते ध्वम. फक्त आठवायला थोडस मला हे होते. आत्मनेपदी धार ये स्व. धार ध्रु धार धारे स्व, धारे थांब आणि धारे ध्वम. बरोबर. हा, बरोबर. हे आपली रिव्हिजनच चालली आहे, म्हणजे आठवायचं परत परत. आता उत्तम पुरुष. अथर्व भोईर तुला येईल बाळा? लोट लकार. हो टीचर येईल. बोल. चिंतये चिंतायावहि चिंतयामहि. बरोबर. पण फक्त उच्चार बरोबर कर. चिंतयई, चिंतयावहि, चिंतयामहै. कळलं का? शेवटचा हई आहे. हा, बरोबर. म्हणजे तुम्हाला येतंय. ह, तुम्ही तुमच्याकडनं मी फक्त सोडवून घेतलं. आता हे झाल्यावर हा धडा पूर्ण झाला. पण मी तुम्हाला काय सांगितलं होतं? अभ्यासपत्राबाबतीत काय सांगितलं होतं? आता 4, 5, 6 त्याचं अभ्यासपत्र 2 पेज नंबर 33 चाललाय आपला. काढलं पान नंबर 33. सर्वांनी काढलं, उघडलं? भोईर, अथर्व भोईर, पेज नंबर 33. हो टीचर उघडलं. हा. मग आता मी तुम्हाला परत सांगते बर का, की ही 4ही एकूण आपल्याला पुस्तकात किती अभ्यासपत्र आहेत मी सांगितलंय? पूजा आठवत आहे? 4. बरोबर आहे की नाही? त्यातलं पहिलं झालं बघा, 3 धडे झाले की 1 अभ्यासपत्र. आता 4, 5, 6 धडे झाले, दुसरं अभ्यासपत्र.
आणि ही अभ्यासपत्र मी तुम्हाला प्रसाद काय काय सांगितलं होतं रे या अभ्यासपत्रांबद्दल? थोडं आठवतंय का बघ? परीक्षेसाठी काय सांगितलं? मिस शाळेमध्ये लिहायला देतात बरोबर. मार्क, आहे की नाही? आणि याचे त्याच्यावरती मार्क मार्क असतात. बरोबर. आणि हे बोर्डाच्या कागदावर तुम्हाला लिहायला लावतात बरं का यातले काही प्रश्न, आणि ते बोर्डाकडे पाठवतात आणि याला 5 पैकी सरासरी 5 पैकी मार्क असतात. 4 अभ्यासपत्र 10-10 मार्काची परीक्षा घेतील. 40 मार्क आणि त्याची सरासरी सरासरी कळतं ना तुम्हाला मराठीत शब्द? अथर्व वेडेकर, त्याची सरासरी 5 पैकी काढून त्याचे मार्क तुम्हाला वार्षिक म्हणजे एकूण तुम्हाला 20 पैकी मार्क असतात की नाही तोंडी मॅम परीक्षेला? सरासरी म्हणजे ऍव्हरेज का? ॲव्हरेज. हा, एकूण तुम्हाला 20 पैकी मार्क असतात की नाही तोंडी परीक्षेला, ओरलला. त्यातले काही मार्क या अभ्यासपत्राला असतात. मग मी पहिलं अभ्यासपत्र पूर्ण सोडवून घेतलंय की नाही तुमचं? हो मिस. हा, मग आता हे म्हणजे शहाणी मुलं असतील ती वहीत लिहून ठेवतील उत्तर, कारण विसरली उत्तर तर आपल्याला परत आपण कुठे विचारणार आयत्या वेळी, आहे की नाही? मी आहेच, पण मला फोन करून विचारायचं एवढा वेळ घालवू नका. लक्षात राहील? मग आता हे अभ्यासपत्र 2 आपण तोंडी सोडवून घेऊया आधी. बघा तुम्हाला येते का? वाक्यम सत्यम असत्यम इति लिखत. बघा आता पहिलं, सुदासह मालाकार आसीत. आता एक मात्र लक्षात ठेवा, आता हे 4, 5, 6 धडे तुमच्या पूर्ण लक्षात आहेत का? सोहम फडके, धड्यातली उत्तरं तुम्ही देऊ शकाल का बघायला लागेल? हो मिस. हो मिस देऊ शकतो. हा, बघा. आणि विसरलं तर मी आहेच. पहिलं वाक्य सत्य आहे का असत्य आहे? बघा बरं. कोणाला आठवतंय त्यांनी आधी सांगा. बस. हो बरोबर. रोनन कुटिनोनी चॅटबॉक्स वर लिहिलंय सत्यम. बरोबर. ट्रू, अगदी. दुसरं, सुगत सुदासाय कमलार्थम अधिक मूल्यम यच्छती. काय होईल? वाक्य नीट वाचा आणि सावकाश उत्तर द्या, मला घाई करू नका. अनन्या, तुला काय वाटतंय? चूक आहे का बरोबर आहे? मिस अर्थ सांगू शकतात का? सुगत हे बघ, लक्षात घ्या. म्हणून म्हटलं हा अभ्यास पूर्ण पाहिजे. सुगत सुदासाय, सुगत सुदासाला कमळासाठी अधिक किंमत देऊ इच्छित होता. असत्यम. शाबास. कळलं का? फॉल्स. अगदी बरोबर. सगळ्यांना आलं पाहिजे. आणि अर्थ पण आता अनन्या आता मी सांगते, पण आपल्याला आला पाहिजे की नाही बाळा? हो. पुढचं ई. प्रसाद वाच रे. ई. कमलस्य विकासेन तडागः विभूषितः. काय आहे? चूक का बरोबर? मिस सत्यम. बरोबर. बरोबर आहे हे, आहे की नाही? कमळाच्या उमलण्यामुळे पॉन्ड, तलाव जो होता तो सुंदर दिसत होता, आहे की नाही? बरोबर. पुढचं पूजा तू वाच. एतत् विश्वम अणुभिः निर्मितम. सत्यम. बरोबर. हे सोपं आहे ना, आत्ताच झालंय त्यामुळे लक्षात आहे. पुढचं
कोण वाचेल? राधिका वाचतीये? राधिका? द्रव्यस्य. राधिकाला ऐकू येत नाही वाटतं. जय प्रजापती वाच रे. जय. द्रव्यस्य आदिमः घटकः परमाणुः आसीत् अस्ति. हा. असत्यम. बरोबर. कारण काय माहितीये का, आदिमह म्हणजे पहिला आणि अंतिमह घटकः परमाणु. लक्षात येते ना? अंतिमह घटकः शेवटचा भाग, सर्वात सूक्ष्म म्हणजे परमाणु. लक्षात येते नक्की? अर्थ समजून. जय, बरोबर अगदी. आता अथर्व बेडेकर तू सांग रे शेवटचं. अर्णवः. हॅलो अथर्व. हा, पटकन, वेळ नाही घालवायचा बाळा. मॅम सत्यम. वाच वाच हे वाच वाच. मॅम अर्णवः क्षेत्रात कुंडलान आनयति. हा. तुंडलात नाहीये, तंडुलान. तंडुलान आनयति. हा, मग मॅम काय? सत्यम. कसं सत्य आहे? क्षेत्रात म्हणजे काय? फार्ममधून, शेतातून आणले का नाही, sorry. तांदूळ? सॉरी. मग लक्ष पूर्ण. हे बघा काय माहितीये का, सगळ्यांनी ताड बसा. आता माझ्या समोर नसले तरी मला तुम्ही उत्तर देताना ताड बसलात व्यवस्थित. 8वी पासून मी सांगते की नाही ना, ज्ञानेश्वर ताट बसले म्हणून ज्ञानेश्वरी त्यांना आली. आपण ताट बसून अभ्यास केला की आपल्या सगळं लक्षात राहतं. आणि एक तर बघा आपलं 40 मिनिटच असतं, आहे की नाही? आणि आता मी परत आठवण करते. हे संपलं की लगेच मी 5 मिनिटात तुझ्या दुसरी लिंक पाठवेन. तुम्ही बसायला आहात ना तयार? सोहम फडके. हो हा, चालेल. मग लक्षात ठेवा, संपलं केव्हा अजून वेळ आहे, पण सांगून ठेवतीये, जाऊ नका. संपलं की परत लगेच लिंक दुसरी पाठवते. आता पुढचा प्रश्न बघा. उचित. आणि एक आणखीन काय लक्षात ठेवायचं, सत्यम व असत्यम हे लिहिताना वाक्य ते पूर्ण लिहायचं बर का. कुठे पण तुझ्या परीक्षेत म्हणा, वहीत म्हणा, ते वाक्य लिहायचं आणि मग पुढे सत्यम किंवा असत्यम. लक्षात राहील का पूजा? हो मिस. हा. आता पुढचं वाक्य तूच वाच बरं. उचित पर्यायम चित्वा. पूजा वाच. शिशिर ऋतौ एकम डॅश व्यकसत पद्मम. शाबास. कळलं का? थंडीमध्ये कमळ उगवलं का ते जास्वंदीचं फूल उगवलं? कमळ, आहे की नाही? लक्षात येते तुमच्या? हे पण बघा, धडा शिकला ना की भराबर येणार. अथर्व भोईर पुढचं वाच. अहो महिमा परमात्मा. बरोबर. परमात्मन. हो, देवाचा महिमा आहे की नाही? माणसाचं काय आहे कर्तृत्व? देवाचं. बरोबर. पुढचं कोण वाचेल? अनन्या वाच. पूजार्थमिदं कमलम. काय होईल? पूजेसाठी काय करतात? विकतात का अर्पण करतात बाळा? अर्पण करतात, आहे की नाही? अभ्यर्थये. लक्षात ठेवा. आणि शिवाय बघा, अनन्या गेलीये वाटतं. अनन्या लेफ्ट झाली. थांब 1 मिनिट. प्रसाद, तुला कळलं ना रे? पूजार्थम इदम कमलम.
हो मिस. हा. अभ्यर्थये. आता पुढचं. अहम 10 डॅश यच्छामी. काय होईल हो? सुवर्णानकानी. आहे ना, सुवर्ण नाणकानी. अगदी बरोबर. हा. त्याच्यानंतर खालचं बघा. अर्णव डॅश गृहीत्वा प्रविशती. बघा कुणाला येते, कोणी सांगा. जपाकुसुमम. कुसुमम. कळलं नक्की? नक्की कळलंय ना? नुसतं काहीतरी उत्तर एक म्हणजे 50% उत्तर बरोबर असं नको. हा. जपा कुसुमम. अर्णव जपा कुसुमम घेऊन येतो की नाही. पुढे. एतद विश्वम डॅश निर्मितम. कोण सांगेल? एतद विश्वम अणुभिः. अणुभिः निर्मितम. अगदी बरोबर. हा. आता हे सगळे आपण आत्ता तोंडी घेतोय, पण लिहून काढायचे बरं का सगळे प्रश्न. आता क्रमेण योजयत हा नको सोडवून घ्यायला. तुम्ही लिहाल की नाही क्रमेण? सांगा मला. हो मिस. अथर्व भोईर येईल ना लिहिता? हो टीचर. हा. मग हो. नक्की तो तुम्ही लिहून स्वतः लिहून काढा. मी तपासेन, म्हणजे आपण पुढच्या वेळेला मला उत्तर बराबर तुम्ही सांगा. आता त्याच्या पुढे बघा. त्याच्या पुढे जे आहे समास विग्रह कुरुतो. अतिशय महत्वाचं आहे. अथर्व बेडेकर. हॅलो अथर्व बेडेकर. हो मॅम. समास चालले तर आता. बाल सूर्य बिंबम. आणि शहाणी मुलं लिहून ठेवतील आपापल्या वहीत बर का. पूजा प्रसाद वेळ गेला तरी चालेल, पण लक्षात ठेवा. बाल सूर्यबिंबम. काय विलो हा समास? आधी बाल सूर्य घ्या. बाल सूर्य त्यातला अर्ध घेतलं तर काय होईल? कर्मधारय. बालः सूर्य कर्मधारय. हा. आणि संबंध शब्द जो तो घेतला काय विलो येईल? कुणाला सांगता? पूजा तुला येईल? बालसूर्यस्य बिंबम. बरोबर. मराठीत करून बघायचं बर का, मनातल्या मनात. बालसूर्याचे बिंबो. बालसूर्यस्य बिंबम. अथर्व बेडेकर समजला तुला? आधी बालसूर्य. हो मॅम. षष्ठी बाल तत्पर. बालः सूर्य कर्मधारय आणि बालसूर्यस्य बिंबम षष्ठी तत्पुरुष. आता राजसद्मः काय होईल जरा कळते का बघा तुम्हाला? राजसद्मः प्रयत्न करून बघा. राजसद्मः म्हणजे काय? अर्थ कळतोय? अनन्या अर्थ कळला का? राजसद्मः किंगशिप किंगडम सारखं. नाही नाही नाही. राजवाडा. हा. सद्मः म्हणजे वाडा. कळलं का? किंगडम. राजवाडा नाही, किंगडम वेगळं बाळा. मॅम हे राजवाडा. पण षष्ठी तत्पुरुष होऊ शकतं का? हो. आधी तू पूर्ण पहिलं ऐका ना. राजवाडा मराठीत काय म्हणायचं? राजवाडा. आणि मग त्याची फोड कशी करणार? राजाचा वाडा. कळलं? आता राजाचा षष्ठी तत्पुरुष येईल, पण राजा हा राज्ञ म्हणजे राजन शब्द आपण गेलाय, त्याचं षष्ठी एकवचन कोण सांगेल हो मला? कोणी पण सांगा. राजस्य
नाही. राज्ञः बरोबर. प्रसाद का? प्रसाद मिस. हा. राज्ञः सद्मः लिहून ठेवा. षष्ठी तत्पुरुष. राज्ञः सद्मः. हॅलो, कळतंय ना सर्वांना? कळलं नाही ना तर मध्येच विचारा की परत सांगा. मला सांगायला काही नाहीये. कळलं का? पुढचं बघा. पूजार्थम. हे आठवतंय, हे आपल्याला 9वीत गेलंय बघा. चतुर्थी तत्पुरुष. शाबास. पण फोड कशी करणार? येते कोणाला? नाही येत. पूजाय इदम. चतुर्थी आहे ना, मग पूजाचं पूजाय इदम. सॉरी, पूजा शब्द कशाप्रमाणे चालणार? मालाप्रमाणे. माला. मग मालाची चतुर्थी काय होईल? माला येई ना. बघा बरं. हो मिस. मालया मालाभ्याम मालाभी तृतीया. माला येई. मग काय येईल? पूजा येई इदम. कळलं का? पूजा येई इदम. चतुर्थी तत्पुरुष. आणि बहुतेक अभ्यासपत्रातलेच समास येतात वार्षिकला सुद्धा. आपण पेपर सोडवायला लागलो ना की तुम्हाला कळेल. पोर्शन पूर्ण झाला की पेपर घेणार आपण. आता बघा पुढचं. भक्ती रसार्णव. जरा प्रयत्न करा. अगदी गेलेला आहे हा शब्द. अर्णव म्हणजे काय? समुद्र. भक्ती रसाचा समुद्र. म्हणजे कोणता तत्पुरुष झाला? षष्ठी तत्पुरुष. पण मग याचं फोड कशी करणार? भक्तिरसस्य अर्णव. शाबास. भक्तिरसस्य अर्णवः. हॅलो, हे बघा, आत्ता समजलं नाही ना, घाबरून जाऊ नका. आपण परत परत प्रॅक्टिस घेणार आहोत. फक्त प्रयत्न करायचा, लक्ष देऊन ऐकायचं. तुम्हाला सगळं येणार शेवटपर्यंत. एकदम असं घाबरून जाऊ नका. आपल्याला तर काहीच नाही येत. लक्षात ठेवा. मिस परत फोड सांगू शकतात का? हो. भक्तिरसस्य अर्णवः. अरे, ते रोननचं येते, तुमचा आवाज मिस, हे येत नाही. भक्ती कशा प्रमाणे चालते? भक्ती नाही चालत, भक्ती रस. मिस हो. तो भक्ती रस एंडिंग इन अ कशाप्रमाणे चालणार? देव प्रमाणे. देव. मग काय होईल षष्ठी? भक्ती रसस्य. कळलं नक्की? शंका मनात ठेवू नका, विचारा हवं ते. पुढचा. सविनयम. ऑडिओ आउट इंटू आहे. अरे बापरे. सोहमला आवाज येत नाहीये. सोहम. हॅलो, सोहम फडके. हॅलो, सोहम फडके, आवाज येत नाहीये का बाळा? एकदम फास्ट फास्ट बोलल्यासारखं होतंय. बरं, सावकाश बोलते ना. मग बघा. भक्ती रस. नाही मिस, ते नेटवर्कच्या इश्यू आहे तसं. बरं. आता पुढचं बघा. अनन्या पण म्हणते व्हॉइस ब्रेकिंग. आपण काहीच करू शकत नाही ना रे नेटवर्कला. मी सर्वात मोठ्यांदी आणि असं बोलतेय बघ, प्रयत्न करते. मी 2-2दा सांगेन, बाकी काय. आणि सविनयम हा पण आपल्याला गेलेला आहे बघा. आठवतंय का कुणाला? बघा, स आला पहिला की त्याला काय म्हणायचं असतं? अव्यय. बरोबर, अव्ययी भाव समास.
स आला की आता दहावी. कसं हो हा मॅम. कारण मॅम सह बरोबर. विनयेन सह फोड कशी करणार? रोनन बघ नीट बघ सावकाश. सविनयम हा विनयेन सह विनयेन सह अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समास. पूजा आपला झालाय ना ग अव्ययी भाव समास? हॅलो. हो मिस. हा हो मिस. हा आता पुढचा तर अगदी सोपा आहे मिस बघा. तुमचा आवाज थोडा क्रॅक होतोय म्हणजे हो ना. ते ना नेटवर्कच बरोबर नाहीये ग काय. सगळा प्रयत्न करून पाहते बघ मी. पुस्तक पठनम. हॅलो. मिस पुस्तकस्य पठनम. बरोबर. जय प्रजापतीला आवाज आला बरोबर. अनन्या तुम्ही पण तुमचं बघत जा हं जरा नेटवर्क. कारण मी माझं बघतीये सारखं हे करते बघ. हा कधी कधी तुझ्या नेटवर्क मध्ये कधी माझ्या नेटवर्क मध्ये. काय ते ऑफलाईन सुरू होईपर्यंत असंच